धाराशिवमधील मेडिकल कॉलेजमध्ये जे इंटर्न डॉक्टर्स असतात त्या डॉक्टरवर हल्ला झाला, त्यांच्या गळ्याला सत्तूर लावून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि याचं एकच कारण आहे ते म्हणजे इथल्या प्रशासनाचा ढिसाळपणा। सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज जिथं हजारो लोकांचा उपचार केला जातो अशा संवेदनशील ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही, प्रशासन जागरूक नाही आणि त्यामुळे डॉक्टर लोकांचा जीव धोक्यात येतो। तर डॉक्टर लोकांचा जीव धोक्यामध्ये असेल तर रुग्णांचा जीव कोण वाचवेल? या धाराशिवमध्ये वैद्यकीय महाविद्यालय हे खूप आधी यायला पाहिजे होतं, 20, 30, 40, 50 वर्षापूर्वी, परंतु आपल्या या भागातल्या नेतृत्वाने हे मेडिकल कॉलेजेस धाराशिवमध्ये न काढता मुंबईमध्ये काढली, पुण्यामध्ये काढली आणि इथून रुग्णांना नेऊन पुण्याला रुग्णसेवा देणं आणि त्याची टिमकी वाजवणं यासारखा निर्लज्जपणा दुसरा कुठला नाहीये। या जिल्ह्यानं तुम्हाला मंत्रिपद दिली, आमदारकी दिली, खासदारक्या दिल्या, गृहमंत्रीपद दिलं। या जिल्ह्याला तुम्ही 30 वर्षापूर्वी मेडिकल कॉलेज आणू शकला असतात, नाही आणलं। आता या जिल्ह्याच्या सुदैवानं नशिबानं वैद्यकीय महाविद्यालय इथं येतंय आणि ते सुद्धा तुम्हाला टिकवता येत नसेल तर या जिल्ह्याच्या नेतृत्वाचा हा बुद्धीचा दुष्काळ आहे, तुमच्या कर्तृत्वाचा दुष्काळ आहे। या जिल्ह्यामध्ये ज्या डॉक्टर हल्ला झाला तो डॉक्टर राजस्थानचा आहे। देशभरातून डॉक्टर जर विश्वासाने आपल्या जिल्ह्यामध्ये येत असतील आणि जर संदेश जात असेल की धाराशिव सुरक्षित नाहीये, तर धाराशिव सुरक्षित नाही हा इथल्या राजकीय नेतृत्वाचा ठपका आहे। हा जिल्हा सुरक्षित आहे, हे मेडिकल कॉलेज सुरक्षित आहे असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे। आणि मी वंचित बहुजन आघाडीचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून सांगू इच्छितो की यामध्ये माझ्या पक्षाचं, माझ्या कार्यकर्त्यांचं सहकार्यच असेल की जेव्हा जेव्हा इथं रुग्णांना, डॉक्टरांना काही अडचण आली तर मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते हे डॉक्टर्सच्या, रुग्णांच्या आणि प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील।